वाव, आज मी एअर फ्रायर मध्ये काय बघू दे. हॅलो, कसे आहात सगळे? मस्त दुपार झाली आहे. आता वाजले दुपारचे 12:30. सकाळच्या धावपळीची सगळी कामं झालेली आहे. राहू शाळेत गेलाय. त्यानंतरचं माझं रुटीन, चहा नाश्ता, घरातली सगळी आवरावर सगळं झालेलं आहे आणि दुपारच्या स्वयंपाकाकडे वळतीये. आज मी एअर फ्रायरमध्ये पुलाव करणार आहे. खिचडीसुद्धा म्हणू शकतो. पण म्हटलं फर्स्ट टाईम ट्राय करतोय आपण, तर म्हटलं चला व्हिडिओसुद्धा बनवूया, तुमच्याबरोबर पण शेअर करता येईल. हे बघा, भाज्या इथे मी सगळ्या चिरून घेतल्या आहेत. 2-3 पाकळ्या लसूण, लाल आणि हिरवी सिमला मिरची, फ्लॉवरचे थोडेसे तुकडे, मशरूम घेतलेत मी ते थोडेसे, कांदा, फ्रोझन मटार होते माझ्याकडे, सो ते मी जरा पाण्यात भिजवून ठेवले. आता यात गाजर असेल आपल्याकडे, फरसबी असेल किंवा कॉर्न्स असतील ते सुद्धा ॲड करू शकतो. टोमॅटो ॲड करू शकतो, पण मी टोमॅटो घालत नाही आहे आणि बाकी काही माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे. सो ह्या सगळ्या भाज्या घेऊन आता आपण एअरफ्रायरमध्ये पुलाव करूया. त्याआधी एक गोष्ट सांगते. हे बघा, इथे मी 1.5 वाटी बासमती राईस घेतलेला आहे, जो 15 मिनटं मी भिजवून ठेवला आहे. हे प्रमाण मी आता आमच्या तिघांच्या दृष्टीने घेतले. राहू शाळेतनं आल्यावरती सुद्धा खातो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण बनवून ठेवते. ह्या वाटीच्या मापाने मी 1.5 वाटी तांदूळ घेतलाय. सगळ्यात आधी आता आपण हे तांदळातलं पाणी सगळं काढून घेऊया. तर सगळं साहित्य मी एअर फ्रायरमध्ये डायरेक्ट ॲड करणार आहे. सगळ्यात आधी मी यात टाकते 2 चमचे तेल. थोडंसं कमी वाटतंय, अजून घालूया. 4 चमचे म्हणू शकता, पण हा चमचा आहे माझा. त्यानंतर आता एक एक करून भाज्या ॲड करते मी. मटार, थोडीशी हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला आहे माझ्याकडे, तो मी इथे 2 चमचे घातलाय, थोडंसं हिंग. आता हे सगळं आधी आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालंय आता आपलं हे. आता 15 मिनटं जो बासमती तांदूळ आपण भिजत ठेवला होता तो यात घालूया. चवीनुसार मीठ, परत छान मिक्स करून घेऊया. चव घेऊन थोडीशी बघते, मिठाचं प्रमाण मेन म्हणजे बरोबर झालंय की नाही. परफेक्ट आहे. आता हे आपण एअर फ्रायर हा लावणार आहोत. थोडंसं आणि ह्यात मी पाणी ॲड करते, अंदाजे, म्हणजे एक ओलसरपणा राहावा म्हणून. साधारण अशी एवढी कन्सिस्टन्सी मी करून घेतली आहे. आता आपण हा लावूया. टाइमर सेट करूया 20 मिनटं आणि टेम्परेचर 350. स्टार्ट. एअर फ्रायर आपण आता लावलेला आहे आणि 20 मिनिटाची वेळ आपण सेट केली आहे, त्याच्यामुळे मध्ये एकदा एक बेल आपल्याला ऐकायला येईल. त्यावेळेला आपण तो काढून छान परत एकदा परतवू शकतो. आता त्यासाठी आपण थांबूया आणि फिंगर क्रॉस्ड की छान होईल. मी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे, पण जर लेस ऑइली कुकिंग कधीतरी आपल्याला करावंसं वाटलं तर हा एक ऑप्शन चांगला आहे. हे बघा, इथे 5 मिनटं झालेली आहेत. 20 मिनटाचा आपण टायमर लावलेला. पर्यंत बाकीचं सगळं पटापट रोट्यावर चावरून ठेवते. हे करता करता तुम्ही बघू शकता 1:10 वाजले आणि मला परत थोड्या वेळाने राहूला पण आणायला जायचं आहे. हे बघा, इथे ऑप्शन येतोय आपल्याला शेकचा. 20ची आपण वेळ लावली होती, त्यातली 10 मिनटं झालेली आहे. सो आता आपण हे एकदा उघडून बघूया. वास तर मस्त येतोय. तांदूळ शिजलाय की नाही फक्त आपण एकदा बघूया, मोडून बघूया. दिसतोय तुम्हाला? परत आता आपण हे लावून ठेवूया. 20 मिनटं इथे आता आपली झालेली आहेत. बघूया आता आपण. वाव, इथे तुम्ही बघू शकता आपला राईस एकदम मस्त झालाय. फक्त टेस्ट करून बघूया आपण आणि व्यवस्थित तांदूळ शिजलाय की नाही ते पण चेक करूया. मस्त झालाय. एक 5 मिनटं अजून ठेवायला हरकत नाही, पण आता ह्यात मी अगेन थोडंसं पाणी ॲड करते. परत एकदा आपण इथे सेट करूया टायमर आता 350 फॅरेनहाइट्स आणि टाइम फॉर
5 minutes. पुन्हा एकदा 5 मिनटं आपण भात ठेवलेला आहे आणि पहिला प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी माझ्या ह्यात लक्षात आल्या, ते म्हणजे मध्ये मध्ये मला ह्यात पाणी चेक करायला लागत होतं. कारण जेव्हा आपण डायरेक्ट कुकरला करतो किंवा पॅनमध्ये करतो तेव्हा आपण तांदूळाचं जे प्रमाण असतं ते प्रमाण बघून पाणी टाकतो त्याच्यामुळे तो शिजतो पण पटकन. पण हा माझा पहिला ट्राय होता आणि आता तुम्ही बघितलं असेल की आधीची 20 मिनटं आणि आपण पुन्हा एकदा आता 5 मिनटं हा ठेवला आहे. म्हणजे एकंदरीत साधारण 25 मिनटं ह्याच्यात शिजायला ह्याला वेळ लागला आहे. आता हा फायनली आपला राईस झालेला आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि हो, माझ्याकडे हा जो एअर फ्रायर आहे त्यामध्ये तरी भात व्यवस्थित झालेला आहे, पण प्रत्येक एअर फ्रायरमध्ये होतो की नाही हे मला माहिती नाही. त्याच्यामुळे जर अगदीच कोणी ट्राय केलं तर आधी छोट्याशा क्वांटिटीमध्ये करा आणि मग मोठं एक्सपेरिमेंट करा. माझा आणि पुष्करचा आता मी पटकन वाढून घेते. ताट वाढलेलं आहे, गरम गरम पुलाव, दही, तेल तिखट आणि त्याच्याबरोबर कांदा. पोटभर मस्त जेवण झालेलं आहे. मी तयार झाली आहे, आता पटकन राहूला घेऊन येते. बाहेर आज तुम्ही बघू शकता भरपूर ऊन पडलेलं आहे. सध्या थंडी नाहीये. बसमध्ये बसली आहे मी आता, एक 10 मिनिटात पोहोचेन. राऊच्या शाळेत मी पोहोचली आहे. शाळा सुटायला अजून 5-10 मिनिटं आहेत. राऊच्या शाळेतलं हे चेरी ब्लॉसमचं झाड आठवतंय तुम्हाला? सुरुवातीला मी दाखवलेलं गुलाबी फुलांनी भरलेलं. आता उन्हामध्ये वारा आला किंवा पाऊस पडला की पाकळ्या बघा अशा सगळ्या खाली पडलेल्या आहेत. व्हॉट आर यू इटिंग? कुकुम्बर. ओ, शाळेत दिलं का? आता तर मी लाईन होतो म्हणून इथे असे शाळेत मुलांना मध्ये मध्ये काही ना काहीतरी खायला देत असतात. आणि हे का देतात माहितीये? का रे? कारण दिस इज हेल्दी. आणि मग तुम्ही शिकता पण ना, विच व्हेजिटेबल इज हेल्दी. आज घरी पण मी हेल्दी खाऊ केलाय. काय? घरी जाऊन कळेल. हे बघ आम्ही काय बघू दे. अरे ते हे आहे, हे बघ, ही पाईन ट्री आहे ना इथे, ही समोर, त्याच्यावरनं हे पडतं असं. मला वाटलं हे पाईन ट्री. पाईन ट्री फ्रूट म्हणतात वाटतं याला. फ्रूट ऑफ पाईन ट्री. बघायला पाहिजे आपण ना याला. हा, फ्रूट ऑफ पाईन ट्री, काइंड ऑफ. बघूया घरी जाऊन. चला, आलेलो आहोत. काय बघतोय वाकून? वास. काय केलं असेल रे राहू? मी आल्या वाकून तर बघत होता. वास तरी आलाय पण माहित नाही काय आहे. वास येतोय. हा. 1, 2, 3. आज मी डायरेक्ट एअर फ्रायर मध्ये केलंय. याच्यात नो कुकर. खाऊ का? हा, देते मी, वाढते तुला. हा, घे राहू. सांगा मला कसा झालाय. ठीक आहे. बाबाला तर आवडला. आवडला? आता कुकर मध्ये करायचाच नाही करायचा? चालेल, मग आता जेव्हा राईस एअर फ्रायर मध्येच करायचा. मस्त झालंय ना. वेस्ट नाही होणार. राहूला पण खायला दिलेला आहे आणि राहूची रिॲक्शन बघितली असेल. राहूने खूप जेन्युअनली मला सांगितलं की आता कुकरमध्ये तू करू नकोस, तू एअर फ्रायरमध्येच करत जा. आणि खरंच भात खूप छान झालेला आहे. आणि आता बाकी मी आता माझ्या पुढच्या कामांना लागते, थोडासा आराम करणार आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.